जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण आहे ना 19 जानेवारी ते 23 जानेवारी दरम्यान क्रूड ऑइल आणि सिल्वरमध्ये आपल्याला कुठे कुठे ट्रेडची ऑपॉर्च्युनिटी आली होती त्याचा आज आपण डेटा बघणार आहोत. तर इथे मित्रांनो माझ्या पुढे आहे ना सिल्वरचा डेटा आहे 19 जानेवारीपासून ते 23 जानेवारीपर्यंत कुठे कुठे आपल्याला सिल्वरमध्ये बायची ऑपॉर्च्युनिटी आली होती आणि सेलची ऑपॉर्च्युनिटी आली होती ते आपण बघणार आहोत. तर इथे आहे ना पहिला ट्रेड 19 तारखेला टाईम होता 19:50 म्हणजे रात्रीच्या वेळेस साधारणतः 7:45च्या सुमारास पहिला ट्रेड आला होता. बायचा ट्रेड होता. तर बाईंग प्राईज होती 3,05,627 आणि त्या ट्रेडमध्ये सिल्वर रात्री हाय मारत होता आणि आपण त्या ट्रेडमधून 3,12,475ला एक्झिट घेतलं. तर त्या दिवशी आपल्याला सिल्वरमध्ये 6,848 रुपये एका सिंगल मायक्रो लॉटमध्ये आपल्याला पॉईंट्स मिळालेले आहेत. 20 तारखेला नेक्स्ट डेला आपल्याला सिल्वरमध्ये दुपारी 1:05 पहिली ऑपॉर्च्युनिटी आली होती. बाईंग प्राईज होती 3,22,376 आणि त्या ट्रेडमधून आपण बाहेर पडलो 3,27,592. हा दिवसभरातला पहिला ट्रेड होता जो दुपारी 1:05 आला होता. दुसरा ट्रेड आपल्याला संध्याकाळी म्हणजे 4:45 वाजता आपल्याला सेकंड ट्रेड आला होता. तर बाईंग प्राईज होती 3,26,772 आणि त्या ट्रेडमधून आपण एक्झिट घेतलं 3,26,194. त्या ट्रेडमध्ये आपण आहे ना 578 रुपये लॉस फेस केला आहे. त्यानंतरून रात्री 9:10 परत एकदा आपल्याला बायचा ट्रेड आला होता रात्रीच्या वेळेस. तेव्हा बाईंग प्राईज होती 3,22,959 आणि त्या ट्रेडमधून आपण एक्झिट घेतलं आहे रात्रीच्या वेळेस 11:40. सेल केला होता आपण 3,26,556. तर ह्या ट्रेडमध्ये रात्रीच्या ट्रेडमध्ये आपल्याला 3,597 रुपये एवढा प्रॉफिट झाला आहे. म्हणजे आपल्याला आहे ना पहिल्या ट्रेडमध्ये 5,216 जो दुपारी आला होता 1 वाजता. दुसरा ट्रेड आपल्याला आला होता 4:45 वाजता ज्यामध्ये आपण 578 रुपये लॉस केला आणि रात्रीच्या वेळेस एक ट्रेड आला होता 9:10 त्यामध्ये आपण 3,597 रुपये प्रॉफिट काढला आहे. तर 21 तारखेला आपल्याला ट्रेड ऑपॉर्च्युनिटी आली नव्हती. तर तो दिवस आपला पूर्ण सिल्वरमध्ये काहीच आपण केलेलं नाही आहे. त्याच्यानंतरून 22 तारखेला आपल्याला दुपारी 2:45 वाजता आहे ना सिल्वरमध्ये सेलची ऑपॉर्च्युनिटी आली होती 3,19,337 रुपये सेलिंग प्राईज होती आणि त्या ट्रेडमधून आपण एक्झिट घेतलं 3,13,839 रुपये. तर ह्या ट्रेडमध्ये सेलिंगच्या ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे 5,498 रुपये. तर नेक्स्ट डे वार होता फ्रायडे, आठवड्याचा शेवटचा दिवस 23 तारखेला पहिला ट्रेड आला होता दुपारच्या वेळेस 4 वाजता आला होता. सिल्वरची बाईंग प्राईज होती 3,37,458 आणि त्या ट्रेडमधून आपण एक्झिट घेतलं 3,40,300 रुपये. तर ह्या ट्रेडमध्ये म्हणजे दिवसभरातला पहिला ट्रेड जो दुपारी आपल्याला 4 वाजता आला होता त्या ट्रेडमध्ये आपण 2,842 रुपये पॉईंट अर्न केलेत. दुसरा ट्रेड जो आला होता हा रात्री आला होता 9:30 वाजता. सिल्वरची बाईंग प्राईज होती 3,39,653. तर त्या ट्रेडमध्ये आपला SL हिट झाला आहे 3,39,361. 292चा लॉस झालेला आपल्याला ट्रेडमध्ये. तर ओव्हरऑल आपण 19 तारीख ते 23 तारखेदरम्यान प्रॉफिट आणि लॉस वगळून 23,131 रुपये म्हणजे पॉईंट्स एवढे सिल्वर मायक्रोमध्ये आपण अर्न केलेले आहेत. सिल्वर मायक्रोमध्ये 23,131. त्या जागी जर सिल्वर मिनी असता तर 1,15,655. मेगा असता तर 6,93,930 रुपये. तर हा आपला ओव्हरऑल सिल्वरचा ट्रेड होता 19 तारीख ते 23 तारखेदरम्यानचा. तर आता आपण क्रूड ऑइलकडे वळूया. क्रूड ऑइलमध्ये कुठे कुठे ऑपॉर्च्युनिटी आली होती
19 ते 23 तारखेदरम्यान. तर इथे माझ्या पुढे आहे ना क्रूड ऑइलचा डेटा आहे 19 तारीख ते 26 तारखेदरम्यान. तर पहिला ट्रेड जो आपल्याला आला होता 19 तारखेला क्रूड ऑइलमध्ये 1:45च्या कॅन्डलला आला होता. सेलचा ट्रेड होता. 5393 सेलिंग प्राईस होती. त्या ट्रेडमधून आपण 5378 पहिल्या ट्रेडमध्ये आपल्याला 15 पॉईंटचाच प्रॉफिट झाला आहे. आता नेक्स्ट डे 20 तारखेला क्रूड ऑइलचा पहिला ट्रेड जो आला होता हा दुपारी 12:30 वाजता आला होता. बाईंग प्राईस होती 5443. त्यामध्ये आपला SL हिट झाला आहे 5427चा पहिला ट्रेड होता. पहिल्या ट्रेडमध्ये आपला SL हिट झाला होता. परत दुपारून आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आली होती 4 वाजता बायची. बाईंग प्राईस होती 5437 आणि त्या ट्रेडमधून आपण एक्झिट घेतलं 5468. तर ह्या ट्रेडमध्ये आपल्याला जवळजवळ 31 पॉईंट्स मिळालेत. पहिल्या पॉईंट्समध्ये 16 पॉईंट आपला लॉस झाला होता. त्यानंतरून सेकंड ट्रेडमध्ये आपल्याला 31 पॉईंट्स मिळालेत. आणि परत एकदा आपल्याला तिसरी अपॉर्च्युनिटी आली होती क्रूड ऑइलमध्ये 7:45च्या सुमारास रात्री. बाय प्राईस होतं 5490 आणि त्या ट्रेडमधून आपण एक्झिट झालो 5513. त्या ट्रेडमध्ये पण आपल्याला 23 पॉईंट मिळालेले आहेत क्रूड ऑइलमध्ये. आता 21 तारखेला आपल्याला पहिला ट्रेड आला होता क्रूड ऑइलमध्ये 3:30 वाजता दुपारून. बाईंग प्राईस होती 5522. त्या ट्रेडमध्ये पण आपला SL हिट झाला 5514. तर ह्या ट्रेडमध्ये आपल्याला लॉस घेतला आपण 8 पॉईंटचाच लॉस होता म्हणजे 800 रुपये. परत रिएंट्रीचा ट्रेड आला होता 4:30 वाजता म्हणजे एका तासाने पुन्हा आला होता. तेव्हा बाईंग प्राईस आपण सेम होती 5522 आणि त्या ट्रेडमध्ये आपण 5588ला एक्झिट झालो आहे. ह्या ट्रेडमध्ये आपल्याला मोठी रॅली मिळाली. 66 पॉईंट्स कॅप्चर केलेत. आता नेक्स्ट डे 22 तारखेला आपल्याला क्रूड ऑइलमध्ये ना 8 वाजता रात्रीच्या वेळेस ट्रेड आला होता. सेलिंग प्राईस होती सेलचा ट्रेड होता त्यावेळेस 5514 आणि त्या ट्रेडमधून आपण बाईंग घेतली 5538. तर ओव्हरऑल 22 तारखेला आपल्याला 24 पॉईंट मिळाले. आता नेक्स्ट डे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 23 तारखेला क्रूड ऑइलमध्ये पहिला ट्रेड आला होता संध्याकाळच्या वेळेस 6:40 बाईंग प्राईस होती 5580 आणि आपण त्या ट्रेडमधून एक्झिट घेतला 5626. मोठी रॅली होती 46 पॉईंट मिळाले. परत रिएंट्रीचा ट्रेड आला होता रात्री 10 वाजता. बाईंग प्राईस होती 5622 आणि आपण एक्झिट घेतला. यामध्ये आपल्याला SL हिट झाला 5617. फक्त 5 पॉईंट आपले याच्यामध्ये हे झाले लॉस झाला. तर ओव्हरऑल आपण पाहिलं तर आपल्याला क्रूड ऑइलमध्ये प्लस मायनस करून 176 पॉईंट्स आपण कॅप्चर केलेले आहेत. म्हणजे क्रूड ऑइल मेगामध्ये 17,600 रुपये 19 तारीख ते 23 तारखेदरम्यानचा आपला प्रॉफिट आहे. मिनीमध्ये 1760 रुपये. असेच डेलीचे इंट्राडेचे ऑपॉर्च्युनिटी येत असतात. तर ज्याला कोणाला कॉमोडिटी मार्केट शिकायचं आहे, एक प्रोफेशनल ट्रेडर व्हायचं आहे तर नक्की आपल्या ट्रेडवेल कॉमोडिटी इन्स्टिट्यूटला जॉईन व्हा. आपण असेच नेक्स्ट वीकचे पण व्हिडिओ घेऊन येणार आहोत. चला तर मग बाय मित्रांनो.